भोसले बहिणी आहेत त्या आधी जिल्हा परिषदेच्या होत्याच. त्यांनी पण आम्हाला हमीदवाड गावामध्ये मशान शेडला वगैरे निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आता विद्यमान सदस्य जिल्हा परिषद उभारलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या गावामध्ये 17 ते 20 लाखाची कामं झालेले आहेत. जिल्हा परिषदेच्या उमेदवार आमच्या शिवानी भोसलेताई आहेत. प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. संजय वातावरणच्या पिरियड मध्ये गोरगरिबासाठी झटणारा माणूस आहे. इकडे आपल्या भोसले वहिनी चिखलीच्या आणि जाधव काकी खडकेवाडी या सीटा निवडून येणार. शिवांताई भोसले पंचायत समितीमध्ये माननीय विभागदाता जाधव यांच्या मातोश्री उभे आहेत. यांचं सध्या जोरदार वार आहे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आपण उभे आहोत हमीदवाडा या गावामध्ये. हमीदवाडा गावामध्ये लोकांची आपण मते जाणून घेणार आहोत आणि नेमका या गावचा विकास झालाय काय किंवा या लोकांच्या समस्या काय आहेत, त्या समस्या सोडल्यात काय, हे गावामध्ये चर्चा करणार आहोत आणि जाणून घ्या की नेमकं या गावामध्ये वारं कोणाचं आहे. कागल तालुक्यातील 3 मातबगार गट हे एकत्र आला असताना पलीकडचा मंडली गट म्हणजे शिंदे गट हा त्यांना आव्हान देतोय. हे आव्हान कितपत पेललं जाईल किंवा हे आव्हानामध्ये ते यशस्वी होतील काय, हे आज आपण इथल्या लोकांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय होईल. याडी सध्या निवडणुका आहेत, काय वाटतं एकंदरीत वारं कोणाचं आहे सध्या गावामध्ये? वारं महायुतीचं आहे सध्या. माहितीच का असं सांगा. महायुती आता तिन्ही गट एकत्र आहेत. मंत्री मुश्रीफ साहेब आमचे नेते, त्यानंतर राजे घाडगे, त्यानंतर संजय बाबा घाडगे यांच्याकडे एकत्र आहे. यांचा गट तिघांची मुळे एकत्र आहेत. पण मला सांगा की विकास कामं झालेत का हो तुमच्या या गावामध्ये? विकास कामं आमच्या मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून 12 कोटीचे कामं हमीदवाड झाले आहेत. रस्ते, गटर सगळं सर्व काय साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. गटारी वगैरे गटर एकदम ओके मध्ये साहेबांच्या फंडातून झालेले आहेत. बरं, आता चिखली मतदारसंघ बघायला गेलं तर मंडली गटाचा हा बालेकिल्ला मानला जातोय असं म्हणतात. मग काय वाटतंय का त्याचा परिणाम होईल असं वाटतंय का? पण 100% परिणाम होणार. कामं तशी आहेत आणि त्यानंतर भोसले बहिणी आहेत त्या आधी याच्यामध्ये सदस्य होत्याच, त्या जिल्हा परिषदेच्या होत्याच. त्यांनी पण आम्हाला हमीदवाड गावामध्ये मशान शेडला वगैरे निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. मग आता हे 3 गट एकत्र आल्यामुळे त्या निवडून येतील असं वाटतं? त्या 100% काय दोन्ही बी सीटा आपल्या जिल्हा परिषद सीट आणि पंचायत समिती सीट 100% येणार. काही आता अडचण नाही. बरं, सध्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदच्या, काय वाटतं एकंदरीत वातावरण कोणाचं आहे? जिल्हा परिषदेच्या निवडणूक आता आहेत. आता एकंदरीत सगळं महायुतीचं वातावरण आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये कामं सुद्धा भरपूर झालेले आहेत. नामदार वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून 12 कोटीची कामं झालेली आहेत. राजेंच्या माध्यमातून आमचे नेते अंगणवाडी असो, आपले कॉन्क्रीट रस्ते असो, त्यांच्याही माध्यमातून 25-30 लाखाची कामं झालेले आहेत. त्यानंतर जे आपल्या आता विद्यमान सदस्य पुन्हा उभारलेल्या जिल्हा परिषद उभारलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या गावामध्ये 17 ते 20 लाखाची कामं झालेले आहेत. स्मशान शेड असो, त्यानंतर सोलर हे असो, अशा अनेक माध्यमातून त्यांची कामं आहेत आणि एकंदरीत ह्या सर्व वातावरणात युतीच्याच दोन्ही सीटा प्रचंड मताने निवडून येणार. बरं, मला सांगा की आता 3 गट एकत्र आहे तरी पण मंडली गट त्या बाजून ताकद लावते, त्यांची कुठेतरी असं वाटत नाही का ते यात यशस्वी ठरतील असं? नाही, यशस्वी काय ठरणार नाही. ते फक्त म्हणतात सहानुभूतीच्या जीवावर होतात. तसं त्यांच्या मतदार असो, कामाच्या माध्यमातून असो, कोणत्याही मतदाराशी त्यांचा संपर्क नाही आणि आपल्या माहितीच्या माध्यमातून लोकांना सर्व काय काय कामं केल्यात. आता हमीदवाडा गावामध्ये गटार, रस्ते वगैरे काहीही नव्हतं. चौकात सोलर असो, पॅनेल असो, हे सगळं नामदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून, राजेंच्या माध्यमातून, संजय बाबांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामं या गावामध्ये झालेली आहेत. त्यामुळं आत्ताचे मतदार सुज्ञ आहेत. जरी त्यांच्याकडे सहानुभूतीचं वातावरण असेल तरी 100% मतदान हे माहितीलाच होणार. बरं, मंडलिकांचं असं म्हणणं आहे की चिखली हा त्यांचा बालेकिल्ला आहे, सहानुभूती जोरावरती या ठिकाणी निवडून केला असा त्यांचा विश्वास आहे. त्याच्यावर काय म्हणणं? नाही, बालेकिल्ला फक्त म्हणण्यात राहिलेला आहे. आता बालेकिल्ला म्हटला तर हा माहितीच आहे आणि मतदारांना आता माहित आहे कामं कोणाच्या माध्यमातून झालेले आहेत. आता त्यांना कळल, मतात रूपांतर झाल्यानंतर कळणार आहे बालेकिल्ला कुणाचा आहे नेमका. आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून असो, राजेंच्या माध्यमातून असो, प्रत्येक मतदाराशी त्यांचा संपर्क अतिशय चांगला आहे. बाबांच्या माध्यमातून असो, त्यामुळे आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व उमेदवार माहितीच्या पाठीशी राहणार ठामपणे. हा विश्वास आहे तुम्हाला? अगदी 100%. बरं, 3 गट आता नेते सांगतात की 3 गट एकत्र आल्यामुळे विकास मोठ्या प्रमाणात होईल, असं विकासामध्ये वाढ होईल असं वाटतं? नाही, 100% विकासामध्ये वाढ होणार. आपला संघर्षामध्ये जो वेळ जात होता तो आता इथून पुढे संघर्षात वेळ जाणार नाही. तरुणांनी उद्योग उभा करणार. त्यानंतर इतर माध्यमातून बाकीच्या म्हणजे भरपूर माध्यमातून आता नामदार मुश्रीफ साहेबांची सत्ता आहे, राजे साहेबांच्या शाहू उद्योग समूहातून सत्ता आहे, संजय बाबांच्या कारखान्यातून आहे. त्या तिन्ही लोकांना नेत्यांच्या माध्यमातून विकास हा 100% होत राहणार. विकास होणार नक्की आणि विश्वास आणि महायुतीचं या ठिकाणी यशस्वी ठरणार असं वाटतं? 100% यशस्वी होणार. अतिशय चांगल्या मताधिक्यानं आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या असो, पंचायत समिती असो, दोन्ही सीटा येणार, निवडून येणार 100%. बरं, आता त्या ठिकाणी मोठ्या नेत्यांच्या देखील सभा झाल्या, पुढच्या वातावरणामध्ये बदल झाला असं वाटतंय का? नाही, काही बदल झाला. त्या ठिकाणी मोठ्या नेत्यांच्या जरी सभा झाल्या असतील तरी आमचे नेते
आपले मान्य आजीदादा यांचे निधन झाल्यामुळे काही आमचे नेते येऊ शकले नाहीत, पण त्या आमचे मुख्यमंत्री असो, वैद्यकीय शिक्षण मंत्री असो, यांच्या माध्यमातून सुद्धा कामं भरपूर झालेले आहेत. त्यांनी लाडकी बहीणच्या योजनेवर फोकस केला, पण ते लाडकी बहीण योजना पास करण्यासाठी अर्थमंत्री मान्य अजितदादा असतील, त्यानंतर मुश्रीफ असतील, ही सगळी लोक सत्तेत आहेत, त्यांनी सुद्धा ते प्रयत्न केलेले आहेत आणि ते लोकांना माहित आहे. आता मुख्यमंत्रीच आपल्या गटाचा आहे, त्यामुळं त्यामुळे 100% सुज्ञ मतदार सगळ्या आपल्या महायुतीच्या पाठीशी राहणार. बरं, आता सध्या हमीदवाडा गावामध्ये आपण उभे आहोत. जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, काय वाटते, एखादा विकास झालाय का तुमच्या गावात? आमच्या गावामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आमचे नेते माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून साधारण 12 ते 13 कोटी रुपयाची विकास कामं, त्यामध्ये रस्ते असतील, ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा इतर निधी असेल, तर रस्ते, गटारे किंवा पानंदी तसेच इतर सगळे वैयक्तिक कामे अशा पद्धतीनं मुश्रीफ साहेब हे घराघरामध्ये पोचलेले आहेत. त्याचबरोबर संजयबाबा घाटगे माजी आमदार यांनी सुद्धा साखर कारखान्याच्या त्यांच्या माध्यमातून, तसेच राजेसाहेब यांचं सुद्धा साखर कारखाना दूध संघ यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी तरुणांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे आणि कुटुंब उभा करण्याचं काम केलेलं आहे. आणि या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषदेच्या उमेदवार आमच्या शिवानी भोसलेताई आहेत, तसेच पंचायत समितीच्या उमेदवार जाधव काके आहेत. तर या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे, कारण या तिन्ही नेत्यांचं म्हणजे मुश्रीफ साहेब, संजयबाबा माजी आमदार संजयबाबा घाटगे, तसे राजे विक्रमसिंह घाटगे, या तिन्ही नेत्यांचा जो जनसंपर्क आहे आणि तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे. आणि त्यामुळं आम्हाला जनतेचा सुद्धा भरभरून पाठिंबा आहे. त्यामुळे आमच्या गावामध्ये सुद्धा आम्ही जास्तीत मताधिक्य घेऊ असा आम्हाला विश्वास आहे. बरं, मला सांगा की आता इतके वर्ष तुम्ही निवडणुका म्हणजे या ठिकाणी बघताय, ह्या निवडणुकीमध्ये तिन्ही मोठी गट एकत्र आले, संघर्ष संपला ही भावना आहे का? हा, आता काही गावामध्ये थोडं असेल, परंतु आमच्या गावामध्ये तर आम्ही तिन्ही गट म्हणजे संजयबाबा गट, राजेंचा गट आणि मुश्रीफ साहेबांचा गट हे आम्ही तिघं एकत्र बैठका घेत आहोत. आणि जे निवडणुकीचे नियोजन आहे मतदानाचे किंवा मतदारापर्यंत पोचण्याचे, ते तिन्ही गट मिळून आम्ही हातात हात घालून काम करत आहोत. त्यामुळं आमच्यामधले जर मतभेद आणि संघर्ष संपलेला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. बरं, चिखली मतदारसंघ हा मंडलिक पार्टीचा बालेकिल्ला असं म्हणलं जातं, काय वाटतंय काय असं? म्हणजे चिखली मतदारसंघ हा बालेकिल्ला अगोदर होता, आता तसं वाटत नाही, कारण हे तिन्ही गट एकत्र झालेले आहेत. त्यामुळं तिन्ही नेत्यांनी चिखली मतदारसंघात जी विकास कामं केलेली आहेत, जे घरोघरी जे नेते पोचलेले आहेत, त्यांचं काम पोचलेलं आहे. त्यामुळं बालेकिल्ला होता, पण आता वाटत नाही, आता आमचेच उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. वारं महायुतीचं आहे असं तुमचं म्हणणं आहे? हा, वारं आता एकंदर महायुतीचंच आहे वारं, कारण महायुतीच्या माध्यमातून अगदी लाडकी बहीण योजना असेल किंवा निराधारांच्या पेन्शन योजना असतील किंवा रस्ते, गटारी, पानंदी यासाठी आलेला निधी असेल किंवा शासकीय कार्यालय उभा करण्यासाठी मंजूर झालेला निधी असेल, हे सगळ्याचा जर विचार केला तर महायुतीचा विकास घराघरात पोचलेला आहे. त्यामुळं आमच्या या जिल्हा परिषदेच्या शिवानी भोसलेताई आणि जाधव काकी या प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. बरं, आता काय तुमच्या गावातल्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुका लागल्या, होय, बरं लागले. वारं कुणाचं आहे सध्या? वारं महायुतीचं वारं आहे, का हो महायुतीचं वारं? कारण आमचे संजय गाडगे मी कार्यकर्ता असल्या कारणाने मी सांगू शकतो. बरं. संजय बाबा आतापर्यंतच्या पिरियड मध्ये गोरगरिबासाठी झटणारा माणूस आहे आणि त्या यानं संजय बाबा सांगतील त्या ठिकाणीच आम्ही मतदान करतोय. बरं. कारण ती युती झाल्या म्हणतात आम्हाला कुठला गट तर नाही, फक्त संजय बाबा सांगतील तेवढं आम्ही निर्णय घेऊ शकतो. गोरगरिबासाठी जे आमच्या शेतकऱ्याचे हाल होत होतं प्रत्येक गटाच्या ह्यानं की ऊस वगैरे जात नव्हता, पण सगळ्या आम्ही सभासदांनी मिळून संजय बाबा साथ देऊन अन्नपूर्णा सहकारी जे चालू केला त्याच्यामुळे आम्ही आनंदात आहे. त्याच्यामुळं गोरगरिबांचं आमच्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं. बरं, आता मला एक सांगा की 3 गट एकत्र आलेले आहेत, बाबा, राज्य आणि मुश्रीफ गट. होय. काय तुम्ही या युतीवरती खुश आहात काय? म्हणजे काय वाटते? नाही, बाबा सांगितल्यानंतर आम्ही खुशी आहे. हो, आम्ही काय सांगा, बाबा सांगतील ते पूर्वीचे आमचे नियोजन असते पहिल्यापासून. 40 वर्ष मी संजय गाडगे गटाची एकनिष्ठ आहे
त्याच्यामुळे आता आमच्या गावातले 10-12 लोक कामगार संजय भाऊनी माझ्या सांगण्यावर घेतलं त्यांनी. हा. आणि त्याच्याने मी समाधान आहे. आणि बाबा सांगतील तिकडे बाबा सांगतील त्या ठिकाणी जाणं गरजेचं आपल्याला आहे. बाबा सांगतील तोच पूर्व दिशा. त्यामुळे या ठिकाणी महायुतीच होईल असं. महायुती असून द्या आणि कुठेही जाऊन द्या. बाबा सांगतील त्या ठिकाणी आमचं एकनिष्ठ मतदान होणार. काय वाटतं सध्या निवडणुका आहेत काय वाटतं? काय नाही, महायुतीचा वारा आहे हा. आणि 3 गट एकत्र असल्यामुळं इकडल्या आपल्या भोसले वहिनी चिखलीच्या आणि जाधव काकी खडकेवाडी या सीटा निवडून येणार. बरं 3 गड एकत्र आल्यामुळे ताकद लागणार असं वाटतंय का? ताकद लागलीच की, हा. ताकद ही मोठी आहे हो. बर 3 गट एकत्र असल्यामुळे सीटा हमखास या निवडून येणार. बरं विकास कामात आता झालेत काय हो तुमच्या इथे? झाले की, काय काय विकास कामं झाले? भरपूर झालेत. रस्ते झाल्यात, देवळे झाल्यात, गटरी झाल्यात. हा. तरी पाण्याच्या योजनेला साहेबांचं बी सहकार्य आहे हा. आमच्या गावात. हा. विकास कामं भरपूर झाले, झालं पण आता हे 3 एकत्र आल्यामुळे विकास आणि होईल असं वाटतंय का? भरपूर होणार. सध्या तर काय वाटतंय निवडणूक आहेत जिल्हा परिषदच्या काय कोणाचं वार असेल? सध्या कागल तालुक्यामध्ये चिखली मतदारसंघामध्ये आमचे नेते हसनशी मुश्रीफ साहेब, राजेश समरजी घाटगे आणि संजय बाबा घाटगे या तिघांची एक प्रगतशील अशी युती झालेली आहे. या युतीमध्ये आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवानताई भोसले व पंचायत समितीमध्ये माननीय युवराजदादा जाधव यांच्या मातोश्री उभे आहेत. यांचं सध्या जोरदार वार आहे. बरं 3 गड एकत्र आलेले आहेत काय या मताधिक्यामध्ये वाढ होईल असं वाटतंय का? 100% वाढ होणार. हा. विकासाची युती आहे. हा. जुने सर्व वाद मिटून हा. या नवीन एक पर्वाची सुरुवात आता झालेली आहे. बरं युवा म्हणून तुम्हाला ही युती मान्य आहे काय? 100% मान्य हा. आहे. कारण या युतीमध्ये सर्व जुने वाद मिटलेले आहेत. हा. आणि वाद करून काही तालुक्यामध्ये विकास होणार नाही आहे. हा. त्यामुळे या युतीला 100% लोक मान्यता देतील असे माझे वैयक्तिक मत आहे.